नमस्कार. आज आपण भारतीय लोकशाहीतील एका महत्त्वाच्या संस्थेबद्दल बोलणार आहोत. एक अशी संस्था जिच्याकडे संसदेने बनवलेला कायदाही रद्द करण्याची ताकद आहे. हो, आपण बोलतोय भारतीय न्यायपालिकेबद्दल. विचार करा, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी म्हणजे संसदेने एक कायदा बनवला. तो कायदा अंतिम असतो का? की त्यावरही कुणाचा अंकुश असतो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण याचं उत्तर आपल्या लोकशाहीचं स्वरूप ठरवतं. आणि या प्रश्नाचं उत्तर दडलंय भारताच्या शासन व्यवस्थेच्या 3 मुख्य स्तंभांमध्ये. एक आहे कायदेमंडळ, जे कायदे बनवतं. दुसरं आहे कार्यकारी मंडळ, जे ते कायदे लागू करतं. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे न्यायपालिका. हीच न्यायपालिका आपल्या संविधानाची संरक्षक म्हणून काम करते. तर ही संरक्षक नक्की काय आहे आणि शासन व्यवस्थेत तिचं स्थान नेमकं कुठे आहे? चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया. बघा, या संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या शिखरावर आहे आपलं सर्वोच्च न्यायालय, म्हणजेच सुप्रीम कोर्ट. देशातल्या कोणत्याही कायदेशीर वादावरचा अंतिम शब्द हा सर्वोच्च न्यायालयाचाच असतो. एकदा त्यांनी निर्णय दिला की त्यावर कुठेही अपील करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचं नेतृत्व करतात भारताचे सरन्यायाधीश आणि त्यांच्यासोबत असतात इतर 30 न्यायाधीश. या सगळ्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि ते वयाच्या 65 वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात. हा जो मोठा कार्यकाळ आहे ना, तो त्यांना कोणत्याही दबावाशिवाय अगदी निर्भयपणे काम करण्याची संधी देतो. अर्थात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनणं सोपं नाही. त्यासाठी पात्रता खूपच कडक आहे. उमेदवार कमीत कमी 5 वर्ष उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा 10 वर्ष वकील असायला हवा, किंवा मग राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती एक निष्णात कायदे तज्ज्ञ असली पाहिजे. यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. देशातील सर्वोत्तम कायदेशीर बुद्धिमत्ताच या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचावी. ठीक आहे, तर मग या सर्वोच्च न्यायालयाकडे अशी कोणती साधनं किंवा अधिकार आहेत ज्यांच्यामुळे ते संविधानाचं रक्षण करू शकतं? चला, त्यांच्या टूलकिटमधले काही महत्त्वाचे अधिकार पाहूया. पहिला आणि महत्त्वाचा अधिकार आहे मूळ अधिकार क्षेत्र. म्हणजे काय? तर समजा केंद्र सरकार आणि एखाद्या राज्य सरकारमध्ये किंवा 2 राज्यांमध्ये काही वाद झाला, तर त्यावर थेट सुनावणी करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो. म्हणजे ते एका पंचाच्या भूमिकेत काम करतं. दुसरं म्हणजे हे अपील करण्याचं शेवटचं ठिकाण आहे. जर एखादा खटला खालच्या कोर्टातून हायकोर्टात गेला आणि तिथल्या निर्णयावरही समाधान झालं नाही, तर काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते आणि त्यांचा निर्णय हा अंतिम मानला जातो. आता येतो एक सगळ्यात मोठा आणि विशेष अधिकार, स्पेशल लीव्ह टू अपील. संविधानाच्या कलम 336 नुसार सर्वोच्च न्यायालयाला जर वाटलं की देशातल्या कोणत्याही न्यायालयात एखादा महत्त्वाचा खटला चुकीच्या पद्धतीनं हाताळला जातोय किंवा त्यात कायद्याचा काहीतरी महत्त्वाचा प्रश्न आहे, तर ते थेट हस्तक्षेप करून तो खटला स्वतःकडे घेऊ शकतं. हा एक प्रचंड मोठा विवेकाधीन अधिकार आहे. आणि याच अमर्याद अधिकारामुळे वकील कोणत्याही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणूनच गमतीने या कलमाला वकिलांचं नंदनवन असंही म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्या मूलभूत हक्कांवर जसं की स्वातंत्र्याचा किंवा समानतेचा हक्क यावर गदा आली, तर थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. न्यायालय मग रिट नावाचे विशेष आदेश जारी करून सरकारला कारवाई करायला भाग पाडू शकतं. हे सगळे अधिकार खूप महत्त्वाचे आहेत. पण एक असा अधिकार आहे जो सर्वोच्च न्यायालयाला खऱ्या अर्थाने संविधानाचा संरक्षक बनवतो, आणि तो म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन. याचा अर्थ अगदी सोपा आहे. जर संसदेने एखादा कायदा बनवला जो आपल्या संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असेल, तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा असंवैधानिक ठरवून रद्द करू शकतं. म्हणजे कायदा बनवण्याचा अधिकार जरी संसदेचा असला, तरी तो संविधानाच्या चौकटीत आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार न्यायालयाचा आहे. या एका अधिकारामुळे संपूर्ण चित्रच बदलतं. जर हा अधिकार नसता तर संसदच सर्वोच्च ठरली असती. पण न्यायिक पुनर्विलोकनामुळे हे सिद्ध होतं की आपल्या देशात संसद नाही तर संविधान सर्वोच्च आहे. आणि यामुळेच नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात आणि सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. पण जेव्हा एका संस्थेकडे इतकी प्रचंड ताकद असते, तेव्हा एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे या रक्षकांवर कोण लक्ष ठेवणार?
म्हणजेच आपली न्यायपालिका स्वतंत्र कशी राहते आणि ती कोणाला जबाबदार असते? न्यायाधीशांना कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक दबावाशिवाय काम करता यावं यासाठी आपल्या संविधानानेच काही खास व्यवस्था केल्या आहेत. उदाहरणार्थ, एकदा न्यायाधीश झाल्यावर त्यांचा पगार कमी करता येत नाही, त्यांच्या कामावर संसदेत चर्चा होत नाही आणि त्यांना पदावरून काढण्याची प्रक्रिया तर अत्यंत अवघड आहे. न्यायाधीशांना पदावरून काढणं जवळजवळ अशक्य आहे. त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमतांची गरज असते. म्हणजे फक्त एकूण सदस्यांचा बहुमत नाही, तर उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा द्यावा लागतो. ही प्रक्रिया इतकी किचकट आहे की आजपर्यंत एकाही न्यायाधीशाला या मार्गाने काढता आलेलं नाहीये. तर इथे एका नाजूक समतोलाचा प्रश्न येतो. एका बाजूला न्यायाधीशांना निर्भयपणे निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य हवंच, तर दुसऱ्या बाजूला ते कायद्याला आणि जनतेला जबाबदारही असायला हवेत, जेणेकरून ते आपल्या प्रचंड सत्तेचा गैरवापर करणार नाहीत. हा समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. आणि हाच प्रत्येक लोकशाही समोरील सर्वात मोठा पेच आहे. आपल्या रक्षकांना म्हणजेच न्यायपालिकेला इतकं शक्तिशाली कसं बनवायचं की ते कायद्याचं रक्षण करू शकतील, पण इतकंही नाही की ते स्वतःच कायद्याच्या वरचढ होतील. हा समतोल साधण्याची कसरत प्रत्येक लोकशाहीत अविरत सुरूच असते.